ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय। गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय। सब संतन की जय। आत्मरूप गणेशू केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदुचरण। श्री सद्गुरूचे ते नमस्करण। आता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्मेण तस्मेन श्री गुरुरे नमः। तर आपल्या आजच्या पाठामध्ये, कालच्या पाठामध्ये शेवटला असं झालं होतं की सद्गुरू म्हणतात शिष्याला की जर समजा सद्गुरूच्या उपदेश वचनावर विश्वास ठेवशील तर तुम्हाला जन्ममरण देणारी जी तुमची लढपत्रिका आहे तिचे तुकडे तुकडे होऊन तुम्हाला पुन्हा जन्ममरण दुःख होणार नाही। तर शिष्यानं प्रश्न केलेला आहे परत, गुरु महाराज आपण जन्ममरणाची लढपत्रिका म्हटली तिचा अर्थ काय बरे? आता जन्ममरणाची ललाटपत्रिकाच कशाला म्हणते ते माहीत नाही, म्हणून शिष्यानं तसा प्रश्न केलेला आहे की गुरु महाराज आपण जन्ममरणाची जी लढपत्रिका म्हटली तिचा अर्थ काय बरे? तो गुरु सांगतो ते ऐक म्हणले, प्रत्येक जीव पापपुण्यादी जी कर्मे करतो, प्रत्येक जीव पापपुण्यादी जी कर्मे करतो त्याचा हिशोब यमराजाचा कारभारी चित्रगुप्त म्हणून असतो, तो ठेवीत असतो आणि नंतर यमराज त्या कर्माप्रमाणे त्याची ललाटपत्रिका तयार करून त्याला जन्मादीद्वारे सुखदुःखादी फल देतो। म्हणजे अशा पद्धतीनं ही जन्ममरणाची आणि त्याला काय होतं त्यानंतर ही ललाटपत्रिका बनवून त्यामुळे 84 लक्ष योनी प्रत्येक जीवाला फिराव्या लागतात असे पुराणात सांगितलेले आहे। जन्म मरण देणारी ललाटपत्रिका ती हीच। अशा पद्धतीनं आपण केलेल्या कर्माचं फल, सुखदुःखाचं फल भोगण्यासाठी आपल्याला अशी ही ललाटपत्रिका यमराजाचा कारभारी चित्रगुप्त ठेवीत असतो आणि त्याप्रमाणे आपल्याला सुखदुःखाच्या कर्माचं फल यमराज आपल्याला भोगायला लावित असतो। यासाठी सद्गुरू जो जीवाच्या सच्चिदानंदमय अशा आत्म्याच्या संबंधाने त्यास उपदेश करतात, त्यांच्या वचनावर दृढ विश्वास धरून त्यांचा अनुभव जीव घेईल तरच ललाटपत्रिका फाटून जाईल, म्हणजे जन्ममरणाचे दुःख टळेल हे स्थूल रीतीने समजावे म्हणून त्यासाठी एक त्यांनी दृष्टांत दिलेला आहे। तर विष्णुदत्त सावकाराचा दृष्टांत दिलेला आहे त्यांनी। एक विष्णुदत्त नावाचा एक सावकार आहे। तर तो एक सावकार कोणी एक सावकार होता, त्याने मूर्खपणाने काही दुर्जनाबरोबर व्यापाराचा संबंध ठेवल्यामुळे त्यांच्या सर्व द्रव्याचा नाश होऊन, काय म्हणतात ते बघा, कोणी एक सावकार होता, त्याने मूर्खपणाने काही दुर्जनाबरोबर व्यापाराचा संबंध ठेवल्यामुळे त्याच्या सर्व द्रव्याचा नाश झाला। इतकेच नाही तर तो उलट कर्जबाजारीही झाला। पुढे लवकरच जेव्हा त्याच्या सावकाराने त्यास आपल्या येण्यासंबंधाने नाना प्रकारचे दुःख देण्यास प्रारंभ केला, तेव्हा आपण कोणाची तरी चाकरी पत्करून काय मिळेल त्यातून थोडे थोडे देऊन सावकाराचे कर्ज फेडावे असा त्याने विचार केला। त्याप्रमाणे तो हलक्या पगारावर किराणा व्यापाराची किंवा कापडवाल्याची चाकरी करू लागला, पण त्याबद्दल त्या जे वेतन मिळत होतं ते थोडं मिळायचं, म्हणजे याच्यामधून त्याचा फक्त दररोजचा व्यवहार, खाण्यापिण्याचा व्यवहार एवढाच होत होता, परंतु सावकाराचं देणं आणि सावकाराचं व्याज फेडणं हे त्याच्यानं होत नव्हतं। आणि म्हणून अशा पद्धतीनं त्यानं बरेच दिवस गेले। बरेच दिवस झाल्याच्या नंतर मग त्यांना असणारं जे त्याचे सावकार होते ते सावकार त्याला तगादा लावू लागले आणि ज्या वेळेस तो भेटेल त्या वेळेस त्याला ते पैसे मागत असत, परंतु याच्याकडं देण्यासाठी म्हणजे याचं रोजचं उदरनिर्वाह भागत नव्हता, तर यानं द्यायचं कुठून अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर मग त्याचा एक मित्र भेटला आणि त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं की आपल्या गावामध्ये एक मोठे सावकार आहेत किंवा एक व्यापारी आहेत आणि त्या व्यापाऱ्याची नोकरी कर, म्हणजे मग त्यांच्याकडं जाऊन तू फक्त आपल्याला लागतंय तेवढंच माग की पोटापाण्याच्या प्रश्नापुरतं आणि त्यांचा विश्वास संपादन कर असं सांगितल्याच्या नंतर तो सावकाराकडे जाऊ येऊ लागला आणि मग त्या सावकाराची असं वाटलं त्या सावकाराला की बाबा हा एक
इमानदार व्यक्ती आहे, तर या इमानदार व्यक्तीला आपण त्याने मुख्य मुनिमाची जागा दिली आणि मुख्य मुनिमाची जागा देऊन त्याला नोकरीवर घेतलं. तर त्या व्यापाऱ्याने विचारले की बाबा तुला पगार वगैरे किती पाहिजे? तर त्यांनी सांगितलं मला सध्या तरी पगाराची वगैरे जरुरी नाही, माझं भागाईपुरतं जरी दिलं तरी तेवढं मला बस. अशा पद्धतीनं त्यानं यांच्याकडं ड्युटी करायला चालू केली आणि असेच वर्ष 2 वर्ष निघून गेले. मग त्यांना असं वाटलं की हा मोठ्या सावकाराकडं व्यापाऱ्याकडं आहे, तो आपले पैसे देऊन टाकेल असं या बाकीच्यांच्या ह्याचं जे सावकार होते त्यांना असं वाटू लागलं. आणि मग त्याच्यानंतर 2-3 वर्षे गेल्यानंतर हा काही पैसे देत नाही असं समजून त्यांनी बाजाराच्या दिवशी बाजारामध्ये त्याचे पैसे मागितले त्याच्याकडं आणि त्याचा अपमान केला, त्याला जे नाही बोलायचे ते बोलले. अशा पद्धतीचं असणारं त्याच्याकडं वर्तन झाल्यावर तो उदासीन मनानं खिन्न होऊन तो परत असणार आपल्या ड्युटीवर आला. तर ड्युटीवर आल्यावर त्यांनी विचारलं की बाबा तुम्ही उदास दिसता, काय कारण आहे तुमचं उदास होण्याचं? तर त्यांनी सांगितलं की मी माझ्या काही चुकीमुळं मी पहिला व्यापार करत होतो आणि ते व्यापारामध्ये धनहरण झालं आणि मग आता माझ्याकडं मी काही लोकांचे पैसे घेतले होते तेही माझ्यानं देणं होत नाहीत आणि त्या लोकांनी मला बाजारामध्ये मला अपमानित केलेलं आहे. तर त्याच्यामुळं मग त्यांनी सांगितलं की बा तुला अगोदरच मला सांगितलं असतंस तर तू याची मी त्यांना बोलवून घेऊन काय ते मिटवून टाकलं असतं. मग काही काळजी करू नको म्हणले, मी तुझं हे सगळं मिटवून टाकतो. त्यांना असणारं तू बोलवून घे कोण सावकार आहेत ते. आणि मग या सावकाराकडे त्यांनी बोलवून घेतलं आणि त्या दिवशी मग त्या सावकाराने याचं जे देणं होतं त्यांनी सांगितलं की बाबा हे तुमचं काय आहे ते हे पैसे घेऊन टाका, मी देतो. आणि अशा पद्धतीनं त्यांचे ते जे लिहून ठेवलेले दस्तऐवज होते ते त्या सावकारांचे ते फाडून टाकले. अशा पद्धतीचा हा दृष्टांत आहे. या दृष्टांताचा सिद्धांत आपला महत्त्वाचा आहे. या सिद्धांतासाठी आपण वरील दृष्टांताचा सिद्धांत मग असणारं त्या जसं सावकारानं कर्ज काढून कर्जबाजारी झाला आणि मग असणारं त्याने नोकरी करून ज्या सावकाराचं मनधरणी करून त्याने ड्युटी केली आणि मग तिथून पुढं तो कर्जदारातून मुक्त झाला, त्याप्रमाणे हा दृष्टांत असा आहे इकडं की मूर्ख जो जीव त्याने काम क्रोधादी षडरूपो दुर्जनांच्या संगतीने. बघा नेमकं काय केलं जीवानं ते. 84 लक्ष योनीमध्ये जीव येतो त्यावेळेस पाप पुण्य समान होईन त्यावेळेस हा मनुष्य जन्म येत असतो आणि मनुष्य जन्माला आल्याच्या नंतरही या जीवानं कुणाची संगती केली तर काम क्रोध लोभ मदमत्सर दंभ अहंकार हे जी षडरूप आहेत या दुर्जनाच्या संगतीने आत्मबोधरूप आपले सर्व धन घालवून टाकले. आपलं जे आत्मबोधरूपी जे धन आहे त्यांनी कशामुळे घालवून टाकलं तर काम क्रोधाधिकाची संगती केली आणि त्याच्यामुळं आत्मरूप बोधरूपी धन घालवून टाकले. आपण स्वतःला तो काय म्हणतोय की आपण संसारी करता भोगता इत्यादी आहो असे जे त्याने अज्ञानाने मानले, त्याच्या योगाने आपल्या पाप पुण्यादी कर्माच्या संबंधाने तो यमराजाचा कर्जदार झाला. बघा इकडं आपण कसे कर्जदार होतो, जीव कसा कर्जदार बनतो. आपण जे काही कर्म करतो ते आपण करता बघता मी केलं माझ्यामुळं झालं असं म्हणतो आणि मग आपण असणारे कर्जदार यमराजांचे कर्जदार होतो. तेव्हा त्या पाप पुण्यादी सर्व कर्माची फले फिरून भोगण्यासंबंधीचा स्पष्ट उल्लेख यमराजाने त्यांच्या लाडपत्रिकेत करून दस्तऐवज करून ठेवला. म्हणजे ही ललाटपत्रिका कशी बनते ते त्यांनी सांगितलं की ते यमराजांचा कारभारी चित्रगुप्त तुम्ही आम्ही केलेल्या जसे कर्म केले असतील त्याप्रमाणे तो लिहून ठेवत असतो आणि त्याप्रमाणे त्याची ललाटपत्रिका बनते आणि त्यानुसार यमराजा असणारं आपल्याला कर्माच्या द्वारे आपल्याला सुखदुःखादी फलं भोगून घेतो. तर योगाने जीवाला पुन्हा जन्म घेऊन मरावे लागत आहे. तेव्हा स्वकर्माची फळे म्हणून प्राप्त झालेल्या आपल्या जन्मादी दुःखापासून मुक्त व्हावे या हेतूने जीव एका गुरुस शरण गेला. बरेचसे जीव असे आहेत की ते प्रत्येकजण गुरु करण्याच्या मार्गावर असतात, परंतु त्यांना गुरु हुडकण्यामध्ये गुरु कळण्यामध्ये बराचसा वेळ जातो आणि गुरु असणारा हा आपल्याला कसा मिळाला पाहिजे तर आत्म्याची ओळख करून देणारा,
स्वतःची ओळख करून देणारा, परमात्म्याची ओळख करून देणारा, सत्य वस्तूचं ज्ञान करून देणारा गुरु भेटला पाहिजे, सद्गुरू. तर मग या जीवाला असणार त्यांना गुरु केला, पण त्याला दैववादानं काय झालं तर म्हणले द्वैतवादी भेदवादी गुरु मिळाला. आणि तो भेदवादी गुरु त्याची कितीतरी सेवा केली, तथापि जन्ममरणादी दुःखापासून सुटका होण्याविषयीचा त्या गुरुपासून त्या सदुपदेश न लाभल्यामुळे त्याचे दुःख जसेच्या तसेच राहिले. इतकेच नव्हे, पण उलट संसाराच्या क्लेशाने त्यास अधिकाधिक पीडा मात्र होऊ लागली. कारण आता गुरु असतात ते काय सगळ्याच गुरूंना सगळंच ज्ञान असतं असं नाही. म्हणून असणारा हा भेदवादी गुरु भेटला आणि त्या गुरुची किती जरी सेवा केली तरी पण त्याच्या दुःखाचं हरण झालं नाही. असा काही काल गेल्यानंतर जीवाच्या पूर्वीच्या काही पुण्याने सन्मार्गाने जाणारा असा एक ज्ञानसंपन्न मित्र त्यास भेटला आणि त्यास म्हणू लागला, अरे बाबा, असले भेदवादी गुरु धनहरण करणारे मात्र असतात. मग आपल्याला माहिती आहे किंवा धनहरण करणारे लोक जगामध्ये फिरत असतात, ते दुसऱ्यांनाच लुबाडतात, दुसऱ्यांचा पैसा घेतात. असे धनहरण करणाऱ्या गुरुकडून आपला काय फायदा होईल असं त्याच्या एका मित्रानं सांगितलं. अशाची सेवा केल्याने शोक जन्ममरण रूप दुःखाची निवृत्ती कदापि होणार नाही, अर्थात परमपदाची प्राप्तीही होणार नाही. यासाठी अशा गुरुचा त्याग करून मग पाठीमागालच्या आपल्या पाठामध्ये झालेला आहे की साधूची लक्षणं काय असतात. ब्रह्मनिष्ठ, श्रोत्रिय आणि दयाळू वैराग्य संपन्न असा जर गुरु भेटेल तर अशा गुरुची निष्कपटाने, निष्काम बुद्धीने, कायेने आणि वाचेने, शुद्ध अंतकरणाने त्यांची सेवा करा. आणि ती केली म्हणजे तो तुमच्यावर प्रसन्न होईल असं त्याच्या मित्रानं सांगितलं. आणि मग काय करतील तर मग जन्ममरण रूपी लाडपत्रिका आहे जी यमराजाच्या दरबारामध्ये लिहिलेली गेली आहे, यमराजाच्या दरबारात लिहिली गेली आहे, ती फाडून टाकण्याचा उपाय तुम्हाला सांगतील. असे त्या मित्राचे बोलणे ऐकून एका ब्रह्मवेत्या सद्गुरू शरण जाऊन मग असणारे यांनी काय केलं की त्या मित्राचं ऐकलं आणि एक ब्रह्मवेत्ता सद्गुरू पाहिला आणि त्यांनी ते शरण गेले. त्यांची आराधना करून त्यांना प्रसन्न करून घेतले. तेव्हा त्याच्यावर कृपा करून मग त्या गुरुने विचारलं की बाबा, तुम्हाला आता काय इच्छा आहे. शिष्याला प्रश्न केलेला आहे की तुझी काय इच्छा आहे ते मला सांग. म्हणून त्या सद्गुरूने विचारले, तुला काय दुःख आहे ते सांग, म्हणजे ते घालण्याचा उपाय मी तुला सांगेन, असेही त्यांनी सांगितले. तेव्हा शिष्य म्हणाला, महाराज, अध्यात्म, आदिभूत आणि आदिदैव या तापत्रयाने, मध्यान्हाच्या सूर्याच्या तापाने, म्हणजे 12 वाजता जेवढं ऊन असतं की नाही तशा प्रकारचा ताप आपल्याला कसा होतो. आपण जर बाहेर गेलो तर आपली फिरण्याची कंडिशन राहत नाही आता उन्हाळ्यामध्ये. अशा प्रकारचं शरीराला जी चौकडून वेदना होतात तशा पद्धतीनं म्हणले मध्यान्हाच्या सूर्याच्या तापाने जसा प्राण्याला ताप होतो तसा मला होत आहे. मी जे पाप पुण्यादी कर्मे केली आहे त्याची नोंद यमराजाकडे आहे. तरी ती नोंद ज्यात आहे त्या कागदाच्या फाटून अगदी चिंध्या होतील असा काहीतरी उपाय मला सांगावा की जो केला असता मी मुक्त होईन. ते ऐकून सद्गुरू म्हणाले, सर्व पापकर्माचा त्याग करून. तर मग सद्गुरू काय सांगतात ते बघा की आपण असणारे जे पापाचे कर्म आहेत, निषेधाचे कर्म आहेत ते करू नयेत. मग माऊली ज्ञानोबरायांची वहीसुद्धा आहे, विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, देऊन मत जाळीत कर्मफळे. विधी ते पाळीत, निषेधा ते गाळीत, देऊन मत जाळीत कर्मफळे. त्याप्रमाणे सर्व पापकर्मांचा त्याग करून पुण्यकर्माचे फल आपण जे बी काही शुभकर्म करत असू त्या पुण्यकर्माचे फल ईश्वरास अर्पण करून या समाधी साधनाने संपन्न होऊन. आता समाधी साधनं कुठं आहेत तर अधिकाऱ्याच्या लक्षणामध्ये आहेत. समाधी साधनाने संपन्न होऊन आणि दुर्जनाचा संग सोडून. आता दुर्जन म्हणजे आपल्यामध्ये जे काम करत लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार आहेत ते सोडून, त्यांचा संग सोडून तू काय कर म्हणले, शिष्या माझ्या उपदेशावर विश्वास ठेव, तो उपदेश हाच की. आता त्यांनी उपदेश काय सांगितला बघा शिष्याला. हा जे असणारा आपला दिसणारा जो देह, स्थूल देह आहे तो तू नव्हेस. हा स्थूल देह दृश्य आहे. आता दृश्य वस्तू असते ती वेगळीच असते आणि आपण वेगळे असतो, म्हणजेच आपण साक्षी आहोत. आणि म्हणून ते म्हणले, हा स्थूल देह तू नव्हेस, स्थूल देह दृश्य आहे, तो दिसतो आहे, तू याचा द्रष्टा आहेस. म्हणजे पाहणारा आत्मा आहेस. द्रष्टा म्हणजे आत्मा, साक्षी, कुटस्थ.
यासाठी तूच तो स्थूल देह नाहीस, हा तुझा देह नष्ट झाल्यावर त्यात जाळून टाकतील. तुम्ही सांगा, आपल्या कितीही प्रेमाचे जरी लोक असले, आपले नातेवाईक असोत, आपल्या घरचेदारचे असोत, कोणी असोत, आपलं शरीर पडल्याच्या नंतर आपल्याला ठेवत नाहीत, म्हणजे या शरीराला नेऊन त्याची विल्हेवाट लावतात. मग म्हणजे तो कोणतेही कर्म भोगू शकत नाही. आता शरीर एकदा जाळून टाकलं तर मग ते शरीर आहे का आता कर्म भोगायला पुन्हा? बघा, त्याचा साक्षी जो तो आत्मा, तू पूर्ण आणि व्यापक आहेस. पण त्याचा आत्मा जो आहे तो त्या आत्म्याला मरण नसतं. म्हणून आत्मस्वरूपाला मरण नसल्या कारणानं तेच परमात्मा आहे आणि तेच आपलं परब्रह्म स्वरूप आहे. आणि ते सततच व्यापक रूपानं स्वस्वरूपामध्ये आनंदी स्वरूपामध्ये, त्याला सच्चिदानंद असं म्हणतात. तू याचा द्रष्टा आहे, म्हणजे पाहणारा आत्मा आहेस. कशाचा? या देहांचा. स्थूल सूक्ष्म हे जे देह आहे त्यांचे आपण द्रष्टा आहोत. यासाठी तूच तो स्थूल देह नाहीस, हा तुझा देह नष्ट झाल्यावर त्यात जाळून टाकतील. म्हणजे तो कोणतेही कर्म भोगू शकत नाही. याचा साक्षी जो तो आत्मा, तो पूर्ण आणि व्यापक आहेस. त्याला आकाशाप्रमाणे कुठे जायचे नाही, यायचे नाही. म्हणजे सांगायचे इतकेच की तो आत्माही कोणत्याच कर्माचे फल भोगीत नाही. आत्मा हा कुठल्याही कर्माचं फल भोगत नाही. तर मग कोण कर्माचं फल भोगतं? तर ध्यानात घ्या. तर मग कर्मफल भोगवतो तरी कोण? असा प्रश्न सहजच उद्भवतो. त्याचे उत्तर हे आहे की देह हा जे आपला देह आहे, देह आणि आत्मा सोडून बघा कोण कर्म? तर देहाला बी आता, कारण हा देह आहे तर हा देह संपणार आहे. म्हणजे आपला देह काय करतात? हे नष्ट करतात. म्हणजे देह बी कर्म भोगायला राहत नाही आणि आत्म्यालाही कर्म भोगावं लागत नाही. तर मग काय राहिलं ते? मग बघा कोण भोगतं म्हणले? जो चिदाभास रूप जीव संयुक्त सूक्ष्म देह. चिदाभासयुक्त जीव संयुक्त सूक्ष्म देह या कर्माचं फल सुखदुःख भोगत असतो. तो पापपुण्याच्या कर्माप्रमाणे उच्च नीच शरीरात प्रविष्ट होऊन हा सूक्ष्म देहच आपला या शरीराचा मृत्यू झाला की आपला सूक्ष्म देह बाजूला निघून तो दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि सुखदुःख भोगतो. जीवाला आपल्या वास्तविक स्वरूपात असणाऱ्या सच्चिदानंद आत्म्याचे अभेज्ञान म्हणजे त्यांच्या सूक्ष्म देहाचाही नाश होतो. जर आत्मस्वरूपाचं ज्ञान जर झालं, जोपर्यंत आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत सूक्ष्म देहाचा नाश होत नाही. मग या आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठीच आपली सगळी खटपट आहे. सद्गुरू सुद्धा आपल्याला असाच बोध करतात की बाबा तुम्ही सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहात. असं ज्यावेळेस ज्ञान होतं त्यावेळेस आपला सूक्ष्म देह नष्ट होतो आणि सूक्ष्म देह नष्ट झाल्यावर मग आपल्याला कर्माची बाधा होत नाही आणि आपण सच्चिदानंद आत्मस्वरूपामध्ये आपण राहू शकतो. आत्मस्वरूपी हे ब्रह्मस्वरूपी एकच आहे. म्हणून म्हणले आत्म्याचे अभेज्ञान म्हणजे त्यांच्या सूक्ष्म देहाचाही नाश होतो व त्यांचे सर्व कर्म ही ज्ञानाग्नीने पार जळून खाक होते. तसे झाले म्हणजे कर्माचा करता भोगता कोणीच राहत नाही, हे उघड आहे. आता इथं कर्माचा करता भोगता जर नाही राहिला म्हणजे सूक्ष्म देह जर नाही राहिला तर आपण आहेत की नाही मुक्त? मग आपण मुक्त आहोत, परंतु आपल्याला आपण देवाची सेवा केली म्हणजे आपल्याला सुखदुःख होणार नाही असं नाही. कारण आपण पूर्वी करून ठेवलेला आहे सुखादुःखाचा व्यवहार आणि तो सुखादुःखाचा व्यवहार होणारच. पण आपण आत्मस्वरूप आहोत असं कळल्याच्या नंतर आपला सूक्ष्म देह नष्ट होईल आणि सूक्ष्म देह नष्ट होऊन आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं म्हणजे पुन्हा आपल्याला जन्ममरण येणार नाही. म्हणजे कर्माचा करता भोगता कोणीच राहत नाही, उघड आहे. मग यमराजाचा कारभार इथे कर्म कोणाच्या नावावर मांडील बरे? सूक्ष्म देहच नष्ट झाल्यावर कोणाच्या नावावर मांडता येईल? आणि अर्थात कोणाच्याच नाही. म्हणजे यमराज त्यांची कर्मफलरूप ललाटपत्रिका ताबडतोब फाडून टाकतो असे होते. यासाठी देह इंद्रिय प्राण मन बुद्धी अहंकार यातून अहमबुद्धी टाकून व त्याचप्रमाणे त्या देहेंद्रियाच्या संगतीत असलेली अहमबुद्धी टाकून त्या देहाधिकाचा प्रकाश सच्चिदानंद नित्यमुक्त अकर्ता भोक्ता असा आपण स्वतः आत्मा आहो असे जीवाने ज्ञान संपादन करावे. मग आपण कसे आत्मस्वरूप आहोत याचं ज्ञान होण्यासाठी हे पंचीकरण शिकायचं आपल्याला.
आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी विचारसागर ग्रंथ पाहायचा आपल्याला. आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, ब्रह्मसूत्र, उपनिषद वगैरे सर्व ग्रंथ आहेत ते फक्त एका परमात्मा स्वरूपाचंच वर्णन करतात. म्हणून आपण ते सद्गुरूंना आपल्याला सांगितलं की नामचिंतन करा आणि नामचिंतन करून मग श्रवण मनन निध्यासन तत्वम पदार्थ शोधन करा, म्हणजे आपल्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होईल. म्हणजे त्याच ज्ञानाने त्यास मोक्ष प्राप्त होईल. या ज्ञाना वाचून जन्ममरण निवृत्त करावायचे दुसरे कोणते मुख्य साधन नाही, याच्याशिवाय दुसरं साधनच नाही. मग आपण काय करायला पाहिजे आपणच ठरवा. आपण काय करतो, आपण कर्म उपासनेमध्येच गडून राहतो आणि कर्म उपासना करण्यामध्ये आपल्याला आनंद वाटतो. कर्म उपासना करू नये असं नाही, परंतु आत्मस्वरूपाचं ज्ञान कशानं होईल तर आपण नामचिंतन करून, आपण शास्त्राच्या द्वारे मंथन करून, नामचिंतन ही मंथनच आहे आणि शास्त्राच्या द्वारे विचाराद्वारे हेही मंथनच आहे. तर मग या शास्त्राच्या विचाराद्वारे आपले जे असणारे कर्म आहेत त्या कर्माची निवृत्ती करून सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे याचं ज्ञान आपण करण्यासाठीच आपली ही सगळी खटपट आहे. तरीसुद्धा शिष्य प्रश्न करतोय, अहो महाराज, माझी कर्मे अनंत कालाची व असंख्य आहेत. आता तुम्हीच म्हणता की 84 लक्ष योनीमधून हा जीव आलेला आहे, मग माझे कर्म काय कमी असतील का? अहो महाराज, माझी कर्मे अनंत कालाची व असंख्य आहेत. त्याप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो देहाध्यास तोही बहुत कालापासून आहे, अर्थात त्याची निवृत्ती होण्यास फार काल पाहिजे. आपण तर सांगितले की सद्गुरूच्या वचनावर भरवसा ठेवल्याने माझ्या जन्ममरणाची पत्रिका ताबडतोब फाटून जाईल. तर मग या दोहोची संगड कशी घालायची? माझे तर पाप आणि पुण्य अनंत कालापासून अज्ञान आहे. ते किती पाप आणि पुण्य झाला असेल ते मला माहीत नाही. मग असणारं तुम्ही तर म्हणता की असणारा देहाध्यास घालून तुम्ही असणारं काय करा तर ही जन्ममरणाची ललाटपत्रिका ताबडतोब फाडून टाका. तर तसं कसं होईल ते मला तुम्ही काय करा समजून सांगा. म्हणून गुरु म्हणतात, यमावार नाही लागाशे जान, यवम वेदवचन छे प्रमाण, आ पंचीकरणान विचार जो करे तो हमना मुक्ती मिळसे तहारे. तर हे बंधो, तुझी कर्मे अज्ञान देहाध्यास अनादी कालाची आहेत असे जरी आहे, श्री गुरु म्हणतात की आपले कर्म अज्ञान देहाचा अध्यास हे जरी अनंत कालापासून असला तरी आत्मज्ञान झाल्यावर त्याची निवृत्ती होण्यास अगदी अवकाश लागत नाही. हे तुला समजावे म्हणून त्यासाठी म्हणले एक तुम्हाला दृष्टांत सांगतो म्हणले छोटा. तर त्याने गुह्याच्या अंधकाराचा दृष्टांत घेतलेला आहे. ध्यानात घ्या की कितीही जरी अज्ञानाची कर्म असली, किती पापकर्म पुण्यकर्म जरी असलं, त्यासाठी ते कसं संपतं ताबडतोब ते सांगण्यासाठी दृष्टांत देत आहेत. गुहेच्या अंधकाराचा दृष्टांत ही गुहा आहे. आता गुहा म्हणजे हजारो वर्षापूर्वी ती गुहा तयार केलेली असते आणि त्या गुहेमध्ये अंधार असतो. आता जेव्हा ती तयार केलेली आहे तेव्हापासून त्याच्यामध्ये अंधार असतो. मग असणारं ते म्हणले, पृथ्वीवर असणाऱ्या पर्वतातील गुहात हजारो वर्षाचा जो अंधकार असतो तो जप तप केल्याने अथवा काठीने बडवून काढल्याने नाहीसा व्हायचा नाही. ध्यानात घ्या माय बापा हो, हे बार जर डोक्यात बारीक विचार करून जर तुम्ही अभ्यास केला तरच हे तुमच्या ध्यानात येईल. त्या गुहेमधला अंधार आहे आणि तो हजारो वर्षापासून अंधार आहे. मग आपल्याला असे गुरु भेटतात की ते म्हणतात, जा तुम्ही असणारं काय करा, एक बकेट घ्या, काठी घ्या, काठीनं अंधार बडवान बकेटीत भरून बाहेर उपसून टाकीत राहा. मग असं जर केलं तर तो अंधार निघेल का? किंवा एखाद्याने सांगितलं, एखाद्या गुरुनं काय करा, तुम्ही जप करीत बसा, तप करीत बसा. आता जप आणि तप करीत जरी बसलं तरी त्या गुहेतला अंधकार जात असतो का? तसं ध्यानात ठेवा मायबाप हो. कितीही कर्म केले आपण, म्हणजे देवाबद्दलचे कितीही कर्म केले, म्हणजे पूजा केली, अर्चा केली, जप केलं, तप केलं, त्रिवेणी संगम केले, चारधाम केले, तरी सुद्धा आपलं अज्ञान जाईन असं नाही. मग ध्यानात घ्या. मग काय काय करायला सांगितलं त्यांनी? तर म्हणले, तो जप तप केल्याने अथवा काठीने बडून काढल्याने नाहीसा व्हायचा नाही, तर तो केवळ प्रकाशानेच नाहीसा होईल. मग तो गुहेतला अंधकार कधी कशाने नाहीसा होईल?
तर तिथं ज्या वेळेस तुम्ही प्रकाश घेऊन जाताल त्यावेळेस तिथे अंधार राहतच नाही. आणि तो काय म्हणत नाही की मी हजारो वर्षापासून इथं बसलेलो आहे अंधार, मग आता मी निघणारच नाही, असं काय म्हणत नाही. कारण तिथे प्रकाश केल्याबरोबर अंधार नष्ट होत असतो, नष्ट. त्याप्रमाणे आपल्या या देहरूपी गुहेमध्ये जो अज्ञानाची कर्म ही आपले कितीही अनंत कालापासून जरी असले तरी आत्मज्ञानरूपी प्रकाश आपल्या अंतकरणामध्ये ज्यावेळेस होतो की मी सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहे असं ज्यावेळेस ज्ञान होतं त्यावेळेस आपले सर्व कर्म जळून जात असतात, जळून मायबाप हो. आता पाठीमागलं जे प्रारब्ध संचित असतंय, ते संचित सगळं जळून जातं. कशानं जळून जातं तर ह्या भगवान परमात्माच्या नामचिंतनानं आणि त्याच्या ज्ञानानं, त्याचा ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतकरणामध्ये होतो आणि मग ती सर्व कर्मे आपले जळून जातात. मग आता राहिलेले त्या संचितातून हे मिळालेलं शरीर, आणि त्याला प्रारब्ध असं म्हणतात. संचितातून मिळालेलं शरीर ते प्रारब्ध आहे आणि ते प्रारब्ध मात्र ज्ञान जरी झालं तरी आता आहे तोपर्यंत आपल्याला सुखदुःख होत असतात. पण सुखदुःख जरी झाले तरी असणारं ते आपण आता व्यवहारामध्ये आपल्याला जर सुखदुःख होऊ लागलं तर आपण आपल्या जवळच्या व्यक्तींना किंवा अत्यंत आपलं दुःख निवारण करणाऱ्या व्यक्तीला आपण सांगतो आणि ते दुःख निवारण होतं. त्याप्रमाणे आपल्या दुःखाचं निवारण करणारं, जन्ममरणातून मुक्त करणारं आपल्याला कोणी नसतं. मग आपण भगवान परमात्माचंच नामचिंतन करावं, भगवान परमात्मालाच सांगावं लागतं. दुसरं कोणालाही सांगता येत नाही, सांगितलं तरी उपयोग होत नाही. व्यवहारामध्ये कोणीही कोणाला म्हणजे कोणी ज्यावेळेस शेवटी ज्याची त्यालाच ते सर्व कार्य करावं लागतं पार. त्याप्रमाणे ज्यावेळी कोणी त्या गुहात मशाल घेऊन जाईल म्हणले त्यावेळी अंधकार काही मी निघणार नाही असं म्हणत नाही. मी हजारो वर्षाचा आहे, सबब एकदम निघणार नाही किंवा नाहीसा होणार नाही. कारण त्या अंधकाराचा विरोधी जो प्रकाश तो प्रगट झाला रे झाला की अंधकाराचा नष्ट झालाच म्हणून समजावे. तो निघत नाही असं म्हणू शकत नाही. कारण तिथं प्रकाश आला की अंधार राहतच नसतो. तसं आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की आपण मुक्तच आहोत असं कळत असतं आणि मग संचित जळून जातं आणि ह्या जन्मातले सुखदुःखाचं फल भोगून सारावं लागतं. मग हे सर्व साधू संतांनी देवादिकांनी अवताराला येऊन सुद्धा सुखदुःख भोगलेले आहेत आणि त्याप्रमाणेच आपल्याला सुद्धा सुखदुःख भोगून आता पुन्हा आपली ललाटपत्रिका बनवू द्यायची नाही. म्हणजे सूक्ष्म देह नष्ट करून टाकायचा. सूक्ष्म देह नष्ट करायचा म्हणजे आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्याबरोबर सूक्ष्म देह नष्ट होत असतो आणि मग आपली ललाटपत्रिका बनत नाही. आणि यमराजाचा जो कारभारी चित्रगुप्त आहे तो कोणाच्या नावावर मग मांडेल. म्हणून असणारं त्यांनी सांगितलं की आत्मस्वरूपाला पापुण्याची बाधा होत नाही आणि या देहाला सुद्धा पापुण्याची बाधा होत नाही. तर आपला जो सूक्ष्म देह आहे त्या सूक्ष्म देहाला पापुण्याची बाधा होत असते आणि सूक्ष्म देह हा परत पुन्हा 84 लक्ष योनीमध्ये जाऊन आपल्याला सुखदुःख भोगावे लागतात. याच्यासाठी आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेऊन आपण असणारा हा सूक्ष्म देह असणारा नष्ट केला पाहिजे आणि मग आपलं जन्ममरणाची लढपत्रिका फाटून जात असते. त्याप्रमाणे मग असणारं अंधकार नष्ट झालाच म्हणून समजा येतो. नष्ट होण्यास जसा वेळ लागत नाही त्याप्रमाणे कर्मे आणि अज्ञान देहाध्यास आपले जे कर्म आहेत, अज्ञान आहे, देहाध्यास यास निवृत्त होण्यास वेळ लागत नाही. पण कधी वेळ लागत नाही तर आपल्या स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर. वरील दृष्टांताचा सिद्धांत असा आहे, अज्ञान आणि त्यामुळे झालेला देहाध्यास आणि कर्मे दीर्घकालाची आहेत खरी, पण अहम ब्रह्मास्मी असा अपरोक्ष ज्ञानरूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो आपल्या अंतकरणामध्ये तेव्हाच अज्ञानाधिकाची निवृत्ती होते. याच्यासाठी वेदातली वाक्य प्रमाण आहेत म्हणले ते खाली दिल्याप्रमाणे आहेत. देवाला जाणल्याने सर्व पाश बंध नष्ट होतात. ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो. जीव त्या आत्म्याला जाणूनच मृत्यूस जिंकतो. मोक्ष होण्यास ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग नाही. ध्यानात ठेवा, मोक्ष होण्यासाठी ज्ञाना वाचून दुसरा कोणताही मार्ग नाही. त्याचप्रमाणे ज्ञानाच्या योगाने सर्व पापादी कर्माचा नाश होतो असे भगवान श्रीकृष्ण भगवान सुद्धा गीतेमध्ये सांगतात. ते त्यांचं इथं श्लोकच आहे. येते गांसी
समिदोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन, ज्ञानाग्निर सर्व कर्माने भस्मसात कुरुते तथा. गीता अध्याय 4 आणि श्लोक 37. बा अर्जुना, ज्याप्रमाणे ज्वालाने प्रचलित झालेला अग्नी काष्टे जाळून भस्ममय करून टाकतो, त्याचप्रमाणे निरंतरच्या अभ्यासाने परबळ झालेला जो ज्ञानाग्नी तोही पापकर्मे आणि पुण्यकर्मे या दोहोंनी मिश्रित अशी सर्व कर्मे भस्ममय करून टाकतो. म्हणून ध्यानात घ्यायचं की आपण आत्मस्वरूपाचं ज्ञान होणं गरजेचं आहे ना. आपल्याला अहम ब्रह्मास्मी हे नामस्मरण मिळालेलं आहे. महावाक्याचा बोध आपल्याला, नाम म्हणजे महावाक्य आणि नामाचा महावाक्याचा बोध मिळाला. अहम ब्रह्मास्मीचा असणार आपल्याकडं जो प्रकाश आहे तो प्रकाश आपण अंतःकरणामध्ये करून घेऊन पाप पुण्याला जाळून सूक्ष्म देह नष्ट करून आपण सच्चिदानंद आत्मा ब्रह्मरूप आहोत हे ज्ञान समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. शिष्य म्हणतो, गुरु महाराज आत्म्याच्या ज्ञानाने मोक्ष होतो असे आपण सांगितले, तर मग ज्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईन ते आत्म्याचे ज्ञान मला कसे होईल असा शिष्याचा प्रश्न ऐकून चौपाईच्या उत्तरात गुरु उत्तर देतात. हा पंचीकरण इति या गुरु म्हणतात की हा पंचीकरण इति या पंचीकरणाचा जर तो विचार करशील तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल. गुरुने सांगितलं की या पंचीकरणाचा जर तू विचार करशील तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल आणि त्या ज्ञानाच्या योगाने तुझा देहाध्यास निवृत्त होईल. तो निवृत्त झाला म्हणजे तुझ्या हल्लीच्या या देहातच तुला मोक्ष प्राप्ती होईल. म्हणजे या पंचीकरणाची काय गरज आहे आपल्याला, तर मग या पंचीकरणाच्या द्वारे आपल्याला कळतं की ही सृष्टी कशी निर्माण झाली, आपला देह कसा निर्माण झाला किंवा हे ईश्वरानं कसं निर्माण केलं. देह म्हणजे आत्मा आहे का, स्थूल देह म्हणजे आत्मा आहे का, सूक्ष्म देह म्हणजे आत्मा आहे का, प्राण मन इंद्रिय म्हणजे आत्मा आहे का, हे सर्व काय आपल्या ध्यानामध्ये येईल आणि मग आपण आत्मस्वरूप ह्या सर्वापासून वेगळे आहोत असं आपल्याला कळेल. आणि मग शिष्य म्हणतो, सद्गुरू महाराज पंचीकरणाच्या विचाराने मला मोक्ष मिळेल असे सांगितले, तर मग पंचीकरणात काय काय सांगितले ते कृपा करून सांगावे. पुढं आता किती घ्यायचं, तर ते म्हणतात की यमा पंचभूतानो विचारज कह्यो, जुदाम जुदाम तत्व बतायो, सद्गुरु मुखे समजिले जो तो ब्रह्मसुख पामे आजो. तर मग म्हणतात, अरे बापा, या पंचीकरणात पंचभूतांचा विचार केलेला आहे. पंचभूते म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, त्यांच्या तत्वांचे व स्थूल सूक्ष्म कारण नावाच्या 3 शरीराच्या तत्वांचे जे निरनिराळे विभाग आहेत त्यांचे त्यात वर्णन केलेले आणि त्या भौतिक तत्वाहून वेगळा पण त्यांना जाणणारा द्रष्टा साक्षी जो आत्मा त्याचेही तत्व स्वरूप त्यात सांगितलेले आहे. म्हणजे याच्यामध्ये या देहामध्ये काय काय आहे आणि देहामध्ये आत्मा सुद्धा कसा आहे ते सांगितलेलं आहे. त्या पंचीकरणाचा अर्थ ब्रह्मनिष्ठ सद्गुरूपासून श्रवण करून समजावून घ्यावा लागतो. म्हणजे असणारा मनोमार्ग गेला तो तेथेची मुखला, त्याप्रमाणे तो पुरा समजला म्हणजे तुम्हाला आत्मतत्वाचा अनुभव येईल. असा जर योग घडून आला तर ताबडतोब म्हणजे चालू असलेल्या तुझ्या जन्मातच तुला ब्रह्मसुखाची प्राप्ती होईल. शिष्य म्हणतो, गुरु महाराज ब्रह्मनिष्ठ सद्गुरूजवळून पंचीकरण श्रवण करून समजून घेण्याची काय जरुरी आहे. आता शिष्य थोडा हुशार आहे, ते म्हणतो की पंचीकरण मराठी भाषेमध्ये लिहिलेलं आहे आणि तुम्ही म्हणता की सद्गुरूकडून असणारं तुम्ही समजावून घ्या. आमच्या पाठीमागं कामं असतात, आम्हाला टाईम मिळत नाही, वेळ मिळत नाही आणि तुम्ही सांगता की त्या गुरुची पूजा करा, त्या गुरुकडं जाण, त्याची मनधरणी करा, पुन्हा तुम्ही त्या गुरुकडून शिका, आम्हाला कुठं वेळ आहे एवढा. मग आम्ही काय करतो, ते मराठीमध्ये लिहिलेलं असल्यामुळे पंचीकरण मराठीमध्ये आहे, ते पंचीकरणाचा आम्ही आमच्या मनानंच अभ्यास करतो आणि मुक्त होऊन जातो असं त्याला म्हणायचं आहे. मग काय म्हणतो ते बघा, गुरु महाराज ब्रह्मनिष्ठ सद्गुरूजवळून पंचीकरण श्रवण समजून घेण्याची काय जरुरी आहे असे विचारण्याचे कारण इतकेच की पंचीकरण म्हणतात ते तर प्राकृत भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये लिहिलेले असल्यामुळे मला स्वतःला वाचता येईल व त्याचा अर्थही कळेल असे आहे. तर मग सद्गुरूजवळून समजावून घ्या असं जे सांगितलं त्याचं काय कारण आहे. गुरु म्हणतात, बा शिष्या, तुला पंचीकरणातली अक्षरे वाचता येतील, त्याचा अर्थ म्हणजे शब्दार्थही तुला समजेल, पण सद्गुरूच्या उपदेशा वाचून शब्दाचे जे खरे मर्म किंवा रहस्य किंवा दृष्टांताचा सिद्धांत किंवा भागत्याग लक्षणा वगैरे जे असा अर्थ असतो
तर ते आपल्याला समजणार नाही. याच्याकरता सद्गुरूकडूनच ते समजून घ्यावं लागेल असं सांगतात. उपदेशावाचून शब्दांचे जे खरे मर्म किंवा रहस्य आहे ते तुम्हाला कधीही समजणार नाही. अर्थात आत्म्याविषयी बोधही निसंशय होणार नाही. यावर म्हणले तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, ते ऐका. तर तो दृष्टांत आपण उद्याच्याला पाहू. मंदिराच्या घुमटाचा दृष्टांत आहे. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय, गोपाल श्री कृष्ण भगवान की जय, सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय, सब संतन की जय. आता विश्वात्मा की देवी येणे वागेज्ञ तोसावे, तोसो निमज दावे, पसाये दान हे जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भोता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पावो, जो जे वांचिल तो ते लावो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांद्याळी, अनाव्रत भूमंडळे भेटो तया भूता, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलंचन, मार्तंड जे तापैन, ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊन ती लोकी, भजिजो आदि प्रखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, द्रष्टा द्रष्ट विजय व्हावे जी, एत मने श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. ओम शांती शांती शांती.